सामाजिक धर्माची काय ताकद आहे हे मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिली की समाज धर्माची काय ताकद आहे. जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं समाजाच्या आरक्षणाकरता 22 वर्ष संघर्ष केला. पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला. अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांची जागृती केली. स्वतःच्या पत्नीला दुसऱ्याच्या शेतात मजुरीनं पाठवलं, पण 22 वर्षात समाज कार्यात कधी खंडन पडून दिलं नाही. त्या निर्लोभीपणे समाजाचं काम करणारा महात्मा जर कोण असेल ना तर त्यांचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. पण तुम्ही ज्यावेळी समाजात चांगलं काम करताना घड्या तर समाज तुम्हाला विरोध करणार आहे. कारण चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक तयार होणं हा समाजाचा नियम आहे. जरांगे पाटलांनी आंदोलन उभा केलं आणि सरकारनं विचार केला, ज्या मनोज जरांगेचा 2 एकरचा सातबारा आहे, 2 एकरचा मालक जर कोट्यवधी लोकांचं नेतृत्व करत असेल ना, या जरांगेचं आपण आंदोलन मोडलं पाहिजे. सरकारनं आंदोलन मोडायला काही पर्याय वापरले. थोडक्यात सांगतो, पहिला पर्याय वापरला सराटी अंतरवालीत लाठी हल्ला घडवला. कशा करता आंदोलन मोडायला? लाठी हल्ला घडवून आणला, माता मावल्याची डोके फोडली. अरे देवीच्या मंदिरात हरिपाठ करणाऱ्या माता मावल्यांच्या गळ्यातली टाळ एका हातानं काढली आणि दुसऱ्या हातानं डोक्यात लाठी हल्ला केला. लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला. आंदोलन मोडलं नाही, 1000 पटीनं पेटलं आणि महाराष्ट्रातले सगळे मराठी सराटी अंतरवालीला आले. सरकारला वाटलं आपण आंदोलन मोडायला हल्ला केला, मोडलं नाही, 1000 पटीनं वाढलं. सरकारला वाटलं आपण करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. मग सरकारनं दुसरा पर्याय वापरला जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा. हा योद्धा 1 रुपयाचा लोभ न बाळगता, 1 रुपयाची लालसा न ठेवता समाजाचं इमानी इतबारे काम करतोय. हा योद्धा मॅनेज सुद्धा झाला नाही. सरकारनं तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडण लावण्याचा. कान उघडे ठेवून ऐका, प्रत्येक गावात 18 पगड जातीचे लोक आजही गुन्ह्या गोविंदानं नांदत आहेत. हा शिवछत्रपतीचा जिवंत आणि ज्वलंत विचार आहे. 18 पगड जातीचे लोक गावागावात राहत आहेत, गल्ली गल्लीत राहत आहेत. कुणाचं दाराला दार आहे, कुणाचं भिंतीला भिंत आहे, कुणाचं शेताच्या बांधाला बांध आहे. सगळ्या जातीचे लोक जर महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदानं नांदत असतील ना तर सरकारनं जाती जातीत भांडणं लावायला महाराष्ट्रात काही कुत्रे पाठवले. पण महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचे लोक एवढे हुशार आहे. 18 पगड जातीच्या लोकांनी ठरवलं आम्हाला जाती जातीत भांडायचं नाही आणि मनोज जरांगेचं काम प्रामाणिक आहे. 18 पगड जातीचे लोक जरांगे पाटलाच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. म्हणून तर 14 ऑक्टोबरच्या मराठ्याच्या सराटी अंतरवालीच्या विराट सभेत मुसलमानाचे पोरं पाणी वाटप करत होते. अरे मराठ्याच्या विराट सभेकरिता धनगर समाजाच्या बांधवानं 3 एकर शेतात उभ्या पिकात नांगर घातला आणि सभेला जागा करून दिली. अरे बौद्ध समाजाचे पोरं, कमी करा, बौद्ध समाजाचे पोरं मराठ्यांच्या सभेत नाश्ता वाटत होते. सगळ्या जातीच्या लोकांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनात आपला जात बाजूला ठेवून जरांगे पाटील प्रामाणिक आहे आणि मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे म्हणून सगळ्यांनी योगदान दिलं बघा. आणि जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा तिसरा पर्याय सुद्धा बसला. सरकारला वाटलं कुत्रे पाठवून काही मेळ बसवत, मग सरकारने कुत्राच पाठवला पण पिसाळल्याला पाठवला. उरफाट्या बाहुलीचा नाद नाही करायचा आपल्या सरकारचा. वा वा, महाराष्ट्रात जे सरकार आहे ना सध्या महाराष्ट्रात असं सरकार भारतातल्या कोणत्याच राज्यात नाही. वा वा, पुन्हा त्याचं एक विशेष आहे, हे सगळ्या पक्षाचं आहे. राग भेटत नाही, आरक्षण तुम्हाला भेटलं तरी टिकत नाही, डंके की चोट. अरे मला आतापर्यंत कळत नव्हतं एवढं काऊन बोंबलतोय. मला आता परवा माहीत झालं त्याला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे. कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम. त्या सदावर्तीची बुद्धी जरा वेगळी चालते, कारण त्याने गाढविन पाळलेली आहे आणि ते दररोज गाढविनीचं दूध पितो. मी खोटं बोलत नाही. त्याला पत्रकाराने विचारलं, मी आरोप केला त्याच्यावर गाढविनीचं दूध पितो. त्याला पत्रकाराने विचारलं, तुमच्यावर गाढविनीचं दूध पिल्याचा आरोप आहे, तुम्ही गाढविन पाळलेली.
ते म्हणतो कसं पत्रकारला मीडियात नांदेडला होतो तेव्हा होते, आता नाही. माझ्यावर टीका करणाऱ्याला गाडविलीच्या दुधाचं काय महत्व कळणार? ते 5,000 रुपये लिटर आहे. म्हणजे पहिलं गाडवीन पाळून पित होतं ना, आता इकत घेऊन पित. पण काय बुद्धी चालणार आहे? समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम केलं. 4 पोर आणि त्याच्या मुंबईत जाऊन गाड्या फोडल्या. मग तर शांतच झाला बुवा. त्याला पत्रकारांनी सहज विचारलं, बुवा मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता, त्यांच्या सभेला 1.5 कोटी लोक आले, ते म्हणतो कसा? मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे चकन्या, हे सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते. समाजाच्या विरोधात आणि जाती जातीत भांडणं लावण्याचं काम या लोकांनी केलंय. पण जरांगे पाटील नावाचा योद्धा समाजाचं प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून लोकांच्या घराघरात फोटो लागले. खरं सांगू का, उज्जैनपुरीचे लोक वेडे नाहीत. सप्ताहाच्या बॅनरवर त्यांचा फोटो टाक.